वाटतंय की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही. आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची वाट खूप दिवसापासून बघत होत्या आणि त्यांच्या हप्त्याबद्दल आता अतिशय महत्त्वाचे अपडेट हे आलेले आहेत. आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे NDTV मराठीची जी न्यूज आहे ती सुद्धा पुढे आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठल्याही प्रकारे तुम्ही स्किप करू नका. यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की तुमचा जो हप्ता वितरित आहे त्यासंबंधीचा जो बजेट आहे तो प्रस्तावित झालेला आहे आणि आता तुमचा 100% जो हप्ता आहे तो सुद्धा त्याला मिळणार आहे. पुढची न्यूज तुम्ही आता बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की तुमचा जो हप्ता आहे तो आजपासूनच तुमच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झालेली आहे. काही बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा हप्ता आला सुद्धा असेल, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही कुठलीही चिंता करू नका. तुम्ही ही पुढची न्यूज सुद्धा आता बघून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपयांचा हप्ता दिला जातोय. किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे 2 दिवसात स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना 2 शासन निर्णय प्रसिद्ध केले. आता लाडकी बहिणींच्या मनामध्ये असलेले सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सुटलेले असतील. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत. तर लाडकी बहिणी योजनेचे जे हा व्हिडिओ आहे तो कुठल्याही प्रकारे फेक नाही. ही जी बातमी आहे ते NDTV मराठीने छापलेली आहे आणि त्याची जी संपूर्ण माहिती आहे ती सुद्धा आधी आपण सांगितलीच होती. आदित्य तटकरे यांचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जो हप्ता आहे तो द्यायला थोडा उशीर लागलेला आहे, परंतु असे होत राहते कारण नवीन आर्थिक वर्ष लागलेलं होतं. आधी आपण बघू शकतो की मार्च महिन्यामध्ये अधिवेशन हे झालं, अर्थसंकल्प म्हणजेच बजेट त्यामध्ये प्रस्तावित झाला. त्यामध्ये सुद्धा बहिणींना 2 हप्ते देण्यात आले. थोडा उशीर झाला होता, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्यांनी एकत्रितरित्या दिले होते. त्यानंतर जे नवीन आर्थिक वर्ष असतं एप्रिल ते मार्चपर्यंतचं, या आर्थिक वर्षामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थोडा उशीर झालेला आहे पैसे टाकायला. असा 10-15 दिवसाचा जो गॅप असतो तो केव्हा केव्हा होत असतो, अशी सुद्धा माहिती त्यांनी त्यामध्ये स्पष्ट सांगितली आहे. परंतु आता तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. आम्ही जो निधी आहे 3,960 कोटींचा तो लाडक्या बहिणींसाठी वेगळा काढलेला आहे आणि जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती DBT झाली पाहिजे, हा आमचा हेतू होता. आणि आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहेत. ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले असतील त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकतात. तर काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळाले नसेल तर त्यांना कुठलीही चिंता करण्याची आता गरज नाही आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की DBT करायला सुरुवात झालेली आहे, परंतु प्रत्येक महिलेच्या खात्यावरती एकाच दिवशी पैसे येतील असे कुठेही नाही. जिल्ह्यानुसार तुमच्या खात्यावरची जी रक्कम आहे ती DBT केली जाते. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल, ज्या विभागामध्ये तुम्ही राहत असाल त्या विभागानुसार तुमच्या खात्यावरती ही 3,000 रुपयाची रक्कम आहे ती सुद्धा टाकली जाणार आहे. कारण आधीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की 1500 रुपयाचा जो हप्ता होता तुमचा एप्रिलचा तो तुम्हाला भेटणार होता आणि आता लागलेला आहे मे, तर मे महिन्याचा सुद्धा तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे. याची सुद्धा अपडेट आधीसुद्धा सांगितलेली होती, तुम्ही न्यूजमध्ये बघितलेलं असेल. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाची रक्कम आहे, म्हणजेच 10वा आणि 11वा हप्ता हा देण्यात येईल अशी सुद्धा स्पष्टपणे त्यामध्ये माहिती देण्यात आलेली होती. परंतु अक्षय तृतीया झाली तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मात्र पैसे आले नव्हते. तर त्याची आता चिंता करू नका तुम्ही, कारण तुमचे जे पैसे आहे ते आता जो बजेट होता तो प्रस्तावित झाला आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा करायला देखील सुरुवात झालेली आहे. काही बहिणींना 1,500 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे, तर काही महिलांना फक्त 500 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती दिली जात आहे. आणि हा जो आकडा आहे की अजूनपर्यंत किती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहे तो अजूनपर्यंत स्पष्ट सांगण्यात आलेला नाही आहे. कारण आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकायला सुरुवात झाली. पैसे टाकण्याची जी तारीख होती ती कालपासूनच सुरू झाली होती, परंतु कालपासून कुठल्याही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. परंतु आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे आणि याचा जो आकडा आहे तो येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला समजून जाईल. कारण 2 ते 3 दिवस DBT करायला लागतो.
आणि त्यामुळे तुमच्या खात्यावरती ही रक्कम पाठवण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे. पण आता चिंता तुम्ही करू नका, कारण लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो काही महिलांना 500 रुपये मिळालेला आहे. त्यामुळे ते चिंतेत आहे की आमच्या खात्यावरती 1,500 रुपयाची रक्कम न येता 500 रुपयाची रक्कम का आली. तर त्याचे कारणसुद्धा त्यांनी आधीच सांगितले आणि जो अहवाल होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. जे जी आर प्रस्तावित झाला त्यामध्ये काही नियम व अटी दिलेल्या होत्या, जसं की 2.5 लाखाचे उत्पन्न किंवा 4 चाकी वाहन, हे सुद्धा माहिती त्यामध्ये होती. त्यासोबत तर यामध्ये काय झालं आहे की नमो शेतकरी योजनेचा लाभ काही लाडके बहिणी घेत होता. तर अशा लाडके बहिणी यांना आता 500 रुपयाची रक्कम दिली जात आहे. त्याचे कारणसुद्धा त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही जो अहवाल सादर केला होता त्यामध्ये स्पष्टपणे असे सांगण्यात आलेले होते की राज्यामध्ये कुठलीही एकच योजना लाडकी बहीण घेऊ शकणार आहे. जर तुम्ही एका योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशी कोणती योजना असेल की ज्याचा हप्ता 1,500 रुपयापेक्षा कमी असेल तर मात्र तुम्ही दुसऱ्या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता. त्यावेळेला दोन्ही योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकत होता. परंतु आता काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलीही योजना, जर ती कमीसुद्धा पैसे तुमच्या खात्यावरती जमा होत होते तर आता त्याचे पैसे वाढवूनसुद्धा त्याची जी रक्कम आहे ती 1,500 रुपये करण्यात आलेली आहे. जी की संजय गांधी निराधार योजना आहे त्याचीसुद्धा 1,500 रुपयाची रक्कम बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाते आणि लाडकी बहीण योजनेची सुद्धा 1,500 रुपयाची रक्कम. त्यामुळे तुम्हाला फक्त एकाच योजनेचा यामध्ये लाभ घेता येणार आहे. परंतु नमो शेतकरी योजनेमध्ये तसं नव्हतं. नमो शेतकरी योजनेमध्ये लाडक्या बहिणींना 1,000 रुपयाची रक्कम दिली जात होती. त्यामुळे आता काय झालेलं आहे की जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्ही पैसे घेतलेले आहेत, म्हणजे तुमच्या खात्यावरती आधी हप्ता जमा झालेला आहे 1,000 रुपयाचा, तर मात्र तुम्हाला आता 500 रुपयाचा रक्कमही मिळणार आहे. कारण तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ यामध्ये घेऊ शकणार आहात. त्यामुळे तुम्ही जर दोघी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरीचे 1,000 रुपये आणि लाडकी बहीणचे 500 रुपये असे मिळणार आहे. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेतून फॉर्म तुम्ही काढून घेतला तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकत्रितरित्या जे पैसे आहेत ते दिले जाणार आहे. कारण काय होत आहे की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो एक तो अगोदर पडतो किंवा काही महिने त्याला उशीर लागतात, परंतु तो प्रत्येक महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जातो. केव्हा केव्हा 1-2 दिवसाचा फरक हा पडत असतो. परंतु आतापर्यंत ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांचे सर्व हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे. अशी कुठलीही लाडकी बहीण नाही की तिच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पाठवण्यात आलेली नाही आहे. ज्या सर्व पात्र लाडक्या बहिणी होत्या त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यावरती ही रक्कम पाठवण्यात आली होती. काही बहिणींचा यामध्ये असा प्रश्नसुद्धा होता की आमचा जो एप्रिलचा हप्ता आहे तो आम्हाला 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे का. तर याबद्दल अजूनपर्यंत कुठलीही अपडेट सरकारमार्फत देण्यात आलेली नाही आहे. कारण त्यांनी जरी सांगितले असेल की जो मार्चमध्ये होणारा अर्थसंकल्प आहे त्यामध्ये आम्ही विचार करू आणि तुमचा 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला देण्यात येईल, परंतु असे आतापर्यंत कुठेही झालेले नाही आहे. जरी त्यांनी शब्द दिलेला असेल, मागे अजितदादा यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आले तरी त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आम्ही देणारच आहोत, परंतु आम्ही या महिन्यापासून देणार असे आम्ही कुठल्याही प्रकारे सांगितलेले नाही आहे. पैसे देण्यावर आम्ही जरी सज्ज असलो तरी लाडक्या बहिणींना सध्या तरी हा हप्ता वाढवून देण्यात येणार नाही. कारण राज्याची परिस्थिती सध्या नाजूक आहे. कारण आत्ताच अर्थसंकल्प हा सादर झालेला आहे आणि नवीन आर्थिक वर्ष हे लागलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारी कर्मचारी असो किंवा विविध योजना यांच्यासाठी जो निधी आहे तो वेगळा काढण्यात येतो आणि त्यामुळे आता पूर्ण एका वर्षाचा जो निधी आहे तो वेगळा काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये अजूनपर्यंत 2100 रुपये करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. परंतु तुम्ही असं समजू नका की तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाही आहे. 2100 रुपये आम्ही तुम्हाला देणारच आहोत, परंतु तुम्हाला काही महिन्यांची ही जी वाट आहे ती पाहावी लागणार आहे. तुम्हाला आता सध्याचा जो हप्ता असणार आहे तो 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे.